ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडल्यानंतर आता आमदारांचीही फोडाफोड सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। सचिन अहिरांनी शिंदेंचा हात धरत थेट विधान परिषदेचं उपाध्यक्षपद मिळवलंय, पण राज ठाकरेंनी महायुतीच्या या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार आसूड ओढलेले। सध्याचं भाजपचे राजकारण हे पत्त्याच्या उलट्या बंगल्यासारखे असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी महायुतीला लक्ष्य केलंय। सचिन अहिर फुटले, राजकारण पेटले। भाजपचा पत्त्यांचा बंगला कोलमडून पडे। राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा अमित शाह। फुटीर आमदार खासदारांवरही जोरदार निशाणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणावर ओढलेले हे आसू। काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले। त्यानंतर आता वरळीतील आदित्य ठाकरेंचे खास म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरला। फोडाफोडीच्या राजकारणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे। विशेष म्हणजे फुटलेले नेते शिंदेंच्या शिवसेनेत जात असले तरी राज ठाकरेंच्या निशाण्यावर मात्र अमित शहाच आहे। फोडाफोडीचं हे राजकारण अमित शहांचं असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भाजपचं राजकारण हे पत्त्यांच्या उलट्या बंगल्यासारखं असल्याचा टोला लगावलाय। यात सर्वात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे। तो पत्ता एकदा सटकला की सगळं कोलमडून पडेल, भाजपला नुकसान होईल असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। एक ते कोणासाठी सुरू आहे, कोण करते याच्या मागे, कळलं का? हे सगळं अमित शहांचं राजकारण सुरू आहे। मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला हे बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील। दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहेत यातला कोणी सपोर्ट करणार नाही। हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे आणि याचा भविष्यात आत्ता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी। खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे, तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे, कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून आहे, या बाकीच्यांवरती नाही आहे। आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे। ते सचिन अहिरांच्या प्रश्नावरही राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे। सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहे। हे देह विक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक तयारच आहेत, अशी जळजळीत टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे। आता देह विक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिऱ्हाईक आहेतच। ते घाणेरडं चालू आहे मुळात। हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा। राज ठाकरेंच्या या टीकेवर भाजपनंही पलटवार केलाय। एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कोणीही या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला शिकवणं इतका मोठा नाही। तर एवढं जर सर्व स्वतःला कळलं असतं तर त्यांनी त्यांचे पक्ष मोठे केले। संघर्षपणे काम करतोय आणि कार्यकर्ता दिवस रात्र काम करतो आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा संपूर्णपणे कॉन्क्रीटचा बांधलेला पक्ष आहे, ही मला खात्री आहे। भाजपचा संबंध या फोडाफोडीमध्ये दूरपर्यंत नाही आणि भाजपचा संबंध असं तर भाजपमध्ये घेतले असते ना आम्ही कशाला त्यांना इतर पक्षात पाठवलं असतं? ठीक आहे, आमचा सहयोगी पक्ष आहे, आमची युती आहे, त्याच्यामुळे मुळात
आमदार खासदार हे 20-20 लाख लोकांना निवडून येतात. खासदार 5-5 लाख लोकांना आमदार निवडून येतात. त्यांना कळतं काय चांगलं आहे काय वाईट आहे. राज ठाकरेंच्या टीकेवर शिवसेनेनं मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी भाजप संदर्भात भविष्यवाणी व्यक्त केल्याचं सांगत त्यावर आता बोलणं योग्य नाही असं संजय शिरसाट म्हणाले. राज साहेबांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. हे सगळं भविष्यवाणी आहे. मग खरंच पंतप्रधान बदलणार आहेत का? मग त्यावेळेला लॉबिंग होणार आहे का? आणि पक्षातला एखादा गट असा पंतप्रधानासाठी दावेदार असला तर त्याला शिंदेसाहेब पाठिंबा देणार आहेत. ह्या सगळ्या भविष्यवाणी आहेत. म्हणून त्याच्यावर आता वक्तव्य करणं योग्य होणार नाही. ज्या ज्या वेळेला असे काही प्रसंग येतील त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब आपला निर्णय सांगतील. आदित्य ठाकरेंनी मात्र राज ठाकरेंच्या भाजप आणि शिवसेनेवरील टीकेचं समर्थन केलंय. सध्या महाराष्ट्रात ऑपरेशन देवेंद्र चालू आहे. महाराष्ट्र नाही तर देशाला धोकादायक असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. रीडिंग तर तुम्हाला माहितीच आहे, पण त्याच सोबत जे ऑपरेशन देवेंद्र चालू आहे ह्या महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्रालाच काय देशाला खूप धोकादायक आहे. कारण जी काही एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आपल्या राज्यामध्ये तुम्ही पहा, तुम्ही साधे नागरिक म्हणून आता तुम्ही एक मिनटं पत्रकार आहात मनातून विसरून जा, आम्ही राजकारणी लोक विसरून जा, पण नागरिक म्हणून जे काही या राज्यामध्ये चाललंय, पक्षांची तोडफोड असेल, पैसे देऊन आमदार विकत घेणं असेल, निर्लज्जपणे ह्या आज बॅनरवर उद्या त्या बॅनरवर माझ्यासोबतच तुमच्यासोबत हा जो काही निर्लज्जपणा चालला, ही जी काही चोरी चालली आहे, किती राजकारण करायचं काय त्याला पातळी आहे की नाही? खासदार फुटीवरून महाराष्ट्रात गेल्या 2 आठवड्यांपासून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यातच आता सचिन अहिरांच्या खेळीनं यात भर पडली आहे. राज ठाकरेंनी यात पुन्हा एकदा अमित शहांना ओढल्यानं फोडाफोडीच्या या राजकारणावरून महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. पण राज ठाकरेंनी वर्तवलेली राजकीय भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे. ठाण्याहून शुभम कोळीसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई.